रविवारी 15 फेब्रुवारीला अक्कलकोट येथील पालखी पादुका परिक्रमाने खारेपाटण येथे केला मुक्काम। खारेपाटण येथील भक्तांनी केदारेश्वर मंदिरात श्री स्वामींच्या पालखीचे घेतले दर्शन। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीने सध्या पालखी पादुका परिक्रमा सोहळा सुरू आहे। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही पालखी पादुका परिक्रमा ठिकठिकाणी सुरू आहे। रविवारी 15 फेब्रुवारी ही परिक्रमा खारेपाटण येथे दाखल झाली। येथील श्रीदेव केदारेश्वर धनी रवळनाथ मंदिर येथे दाखल झाली। या मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात सुरू होता, त्यामुळे हा योग भक्त भाविकांसाठी जुळून आला। या पालखीसोबत असणाऱ्या सेवेकऱ्यांचे या परिक्रमेत योगदान मोलाचे आहे। पाहूयात। अक्कलकोट येथून येणारी पालखी जी आहे ती खारेपाटण येथे आलेली आहे आणि या पालखी सोबत असणारे सेवेकरी जे आहेत त्यांची भूमिका यामध्ये महत्वाची आहे। आज आपल्या समोर आहेत साधारण या पालखी सोबत असलेले सेवेकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करून घेत आहोत। बाबा, आपलं नाव सांगा आणि किती वर्ष आहात तुम्ही वगैरे? माझं नाव किसन तुळशीराम जेवळे। स्वामी समर्थ पालखीला येऊन मी 17वे वर्ष आहे। तर 17 वर्षापासून मला इतका अनुभव आला की मी इतका अडाणी असताना सुधारलो। स्वामीची कृपा झाली आमच्यावर आणि आम्हाला एक मार्ग चांगला लागला, म्हणून हे स्वामीने आम्हाला चांगलं केले। प्रत्येक गोष्टीबद्दल सुख समाधान सगळं स्वामीने दिले आम्हाला। ही जी पालखी आहे ती कधीपासून सुरू होते? हे पालखी सुरू होते 16 नोव्हेंबर ते 15 जुलै पासून। तर पालखी परिक्रमा महाराष्ट्र दौऱ्या हिंडताना त्यावेळेस आम्ही संघ असतो आणि आम्हाला सुख समज ह्या पालखीत लागतंय। आम्हाला सुख समजा गोष्टीचं काही कमी नाही स्वामीपाशी। स्वामी जिथं आहे तिथं काही कमी नाही। जिथे स्वामीचे पाय तिथे काय निंदे म्हणल्याने आम्हाला समजा गोष्टीचं भरपूर असतंय आणि सुख लाभलं म्हणून आम्ही स्वामीच्या मागे लागून महाराष्ट्र दौरा फिरत असतो। नक्की नक्की। आता नाही मिळालं, ऊन वारा पाऊस सगळेच येतात आणि या सगळ्यातून तुम्ही हे करणं म्हणजे दिव्यच आहे सगळं। हा, सगळ्या गोष्टीचं व्यवस्था आमची, जेवायला खायला नाश्ता चहा पाणी, राहायला आसरा, कपडा लत्ता भरपूर धुवायला साबण सगळं मिळतं आणि आम्हाला इथं काय कुणाच गोष्टीची खर्चाचा बाबी येत नाही। म्हणून आम्ही निवांत स्वामी समर्थाचं चिंतन करीत राहत असतो आम्ही संघ। नक्कीच सगळ्यांना काही अक्कलकोटाला वेळोवेळी जाता येत नाही, या पालखीच्या निमित्ताने स्वामी भक्त तुम्हाला भेटतात, कसं काय वाटतं आनंद? स्वामी भक्त भेटतात। ही पालखीचं दर्शन झाले समजा सोहळा मोठा बघायला भेटतं आम्हाला आणि ज्याला अक्कलकोटला जाणं होत नाही त्याला सुद्धा स्वामी दर्शन देतात, म्हणून ही पालखी परिक्रमा महाराष्ट्रभर फिरते। आता ही सिंधुदुर्गातून पालखी पुढे कुठे जाणार आहे? आता इथून पालखी जाणार पुढे आपलं रत्नागिरी, चिपळूण, गणपतीपुळे असं करीत आपलं रायगड जिल्ह्यामध्ये जाणार। तिथून महाबळेश्वर, पाचगणी, साताऱ्याला उतरणार, मग तिथून पुन्हा मुंबई करीत असं तिकडे विदर्भात जाणार। असं सगळे परिक्रमा असते। खरं तर हे सेवेकरी पण या सगळ्या गोष्टीमधले फार मोठा आहे। स्वामी भक्तांशी भेट घालून देण्याचं काम जर दुवा म्हणून जर हे सेवेकरी करत असतील तर ते वावगं ठरणार नाही। या अशा व्यक्तींमुळेच आज या आपल्या स्वामींची पालखी लोकांपर्यंत पोहोचते आहे आणि निश्चितच या अशा लोकांचं काम हे वंदनीय आहे, आदरणीय आहे। मी आलो मोहोळ तालुक्यातून, सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका निगाव। नागोराव घनश्याम बोरकर, राहणार डोंगरगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। या जिल्ह्यातून आम्ही आले आहोत, नांदेड जिल्ह्यातून। हे आमचं पहिलं वर्ष आहे। हिंगोली जिल्हा तालुका कळमनुरी, रामराव भिंडराव मंदिर पोत्रा, पंचरेश्वर गाव, महादेवाचं पहिलं वर्ष मी आलेला पालखी होती। तालुका पारनेर जिल्हा सोलापूर। स्वामी समर्थाच्या पालखीमध्ये
आज पहिली वेळ आहे याच्यामध्ये समारंभामध्ये आणि मिळून आपलं आणि कार्यपाठन या ठिकाणी आणि या मंदिरामध्ये येऊन आम्ही देवस्थानाचे आपल्याला रवाना केलेला आहे.